परवा अचानक माझी दाढ दुखू लागली. अगदी शेवटची म्हणजे अक्कलदाढच की. मी अगदीच घाबरून डेंटिस्टकडे गेले. म्हटलं आता कुठे थोडंसं शहाणपण यायला लागलंय आणि एवढ्यात जर अक्कलदाढ काढावी लागली तर अवघड आहे. मग त्यांनी मोठा आ करायला सांगितला आणि अगदी आजूबाजूच्या सगळ्या दाढा एकदम ठोकून ठाकून बघितल्या. एका हत्याराने, एका तीक्ष्ण शस्त्राने अगदी टोकरून सुद्धा बघितलं आणि मग सांगितलं की दाढ काही किडलेली वगैरे नाहीये, आपण काही औषधं देऊया, जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाहीतर दाढ काढून टाकावी लागेल. आता एवढ्या वर्षांनी आलेली अक्कल दाढ काढायची माझी तर तयारी नव्हती. मग अस्मादिकांची शोधाशोध सुरू झाली. आधी मी चरक संहिता बघितली, नंतर विचार केला सुश्रुताचार्यांनी हाडांसाठी, दाढांसाठी, दातांसाठी काय सांगितलंय ते पाहावं. मग अष्टांग हृदय देखील वाचला आणि एक दंतमंजन तयार केलं, ज्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि दंतमंजनचे फायदे, कंटेंट देखील त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर अशा दंतमंजनाचा मी वापर केला. त्याचबरोबर कवल आणि गंडूश या क्रियांचा देखील वापर केलेला आहे. मुळात आयुर्वेदाचं प्रयोजन असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आणि हे निरोगी माणसाचं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी, आरोग्य जपण्यासाठी दिनचर्या सांगितली गेलेली आहे. त्या दिनचर्येमध्ये दंत शुद्धीनंतर कवल आणि गंडूश या क्रिया करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्याधीनुसार त्रिफळाचा काढा, इरिमेदादी तेल, खदिराचा काढा, त्याचबरोबर जात्यादी तेल, जर व्हेरिकोज वेन्स असतील तर ग्रंथी तेल, अशी वेगवेगळी तेले वापरण्यासाठी सांगितलेले आहेत. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर मी या मंजनाचा वापर त्याने 10 मिनिटे मसाज केला. तत्पूर्वी मूर्छित तेलाने गंडूश केला. असे 15 दिवस केल्यानंतर माझी अक्कलदाढ तर वाचलीच, पण माझे बाकीचे दात सुद्धा एकदम सुंदर आणि मजबूत झाले.